से पाछे इतने ना फिरे जितने लाख के छाती के कह देना आई लव यू। मैं तो देख देख शीशा शर्मांदी फिरूं से पाछे इतने ना फिरे जितने लाख के छाती के कह देना आई लव यू। मैं तो देख देख शीशा शर्मांदी फिरूं तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा कॉलचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड असेल त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचं आहे. तर इथे आपली पहिली बीट चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट इथे चेंज होते तिथून स्प्लिट करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तिथून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली असे वेगवेगळे भाग होऊन जाते व्हिडिओचे. त्यामध्ये आता इथं तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमच्या इथून फोटो ॲड करायचा आणि 2 बोटांनी इथून सेट करायचं. सेम प्रोसेसने दुसऱ्या बीट पाशी यायचं आहे. त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून दुसरा फोटो इथून ॲड करायचा. म्हणजे एकच फोटो इथून ॲड करायचा प्रत्येक बीटला. फोटो ॲड केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, PNG इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं. तर सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा आल्यानंतर इथून आपल्या बघायचं सॉंगचं लिरिक्स काय आणि ते PNG आपण दिले आहेत इथून तुम्हाला सिम्पली ॲड करायचं आहे. ॲड करण्यासाठी खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिलं PNG इथून ॲड करूया आपण आणि ह्याची लेंथ आपली इथपर्यंत इथून कमी करूया अशा प्रकारे. ठीक आहे, इथून कमी करूया अशा प्रकारे. कमी केल्यानंतर सिम्पली काय करायचं, ॲनिमेशन्स ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून फेड इनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. सिम्पली मध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल आणि बरोबरच्या नवरती क्लिक करायचा. आता आपले हाच इफेक्ट ही जी लेअर असेल PNGची त्याचवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. आता दुसरं PNG सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून तुम्हाला ॲड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला आहे ना 4 PNG असतील इथून पहिल्या फोटोला ॲड करायचं आणि तिसऱ्या फोटोला आपण इमोजी PNG दिले आहे ते तुम्हाला इथून ॲड करायचं. तर मी इथे PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की आपण आहे ना PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतलेत. ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो असेल ना त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर नावावरती क्लिक करायचा. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच उशचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच स्प्लिटिंग इनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला पुन्हा आहे ना इनमधलाच क्रॉस ओपनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर नावावरती क्लिक करायचं. फोटोला इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. आणि हा जो इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेजचा, तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्या जो इफेक्टची लेंथ असं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. सिम्पली अशा प्रकारे. आता सिम्पली काय करायचं, हा जो आपला तिसरा फोटो आहे जो तो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्या जे पेक्षा लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. पुन्हा तिसऱ्याच फोटोच्या तिथे थांबायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्या जे पेक्षा लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली इथून हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.